सगळे त्याचे मुलं आहेत. मुस्लिम त्याचे मुलं आहेत, हिंदू त्याचे नाही का, कैकाडी पारधी जे काही समाज असतील ही सर्व देवाची लेकरे. कुणाची लेकरे? आणि देवाची इच्छा आहे की कुणाचाही काय होऊ नये, नाश होऊ नये नाही का. प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येकाचं जीवन बदलावं, ही देवाची योजना आहे. मग देवाची योजना नाही का, देवाला या जगात काय यावं लागलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. येशू या जगात का आला? बायबल असं सांगतो की तुम्ही आणि मी पाप केलं आणि देवापासून दूर केलो. कुणापासून? नाही का. रोमकराचं पत्र 3 अध्याय 23 वचन असं सांगतं, कारण सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला पुढे पडले. पहा बरं असंच आहे का? हा, रोम 3:23 भेटलं का? हा, बस बरा. कारण सर्वांनी पाप केले आहे. कारण सर्वांनी काय केलं? पाप केलं. हा, आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. ते देवाच्या गौरवाला नाही का. अगोदर आदाम देवाबरोबर बोलायचा, तो नंतर काय झालं? ज्यावेळेस तरी ते फळ तोडलं त्या ठिकाणी कोण आलं? लुसिफर, सैतान आला. सापाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो आला आणि तो म्हटला, हे फळ तुम्हाला खायला सांगितलं देवाने, खाऊ नका असं तुम्हाला सांगितलंय, खरंय का? हे काय म्हटले? हो म्हणे, खरंय. परंतु तसं नाही म्हणे, हे जर तुम्ही फळ खाल तर तुम्ही देवा समान व्हाल. कुणा समान व्हाल? ते देवा समान होणार होते का? देवाने सांगितलं होतं, जर तुम्ही ते फळ खाणार तर तुम्ही खास मरणार. पण नीट लक्ष द्या, खाण्याच्या द्वारे पाप या जगात आलं. कशाच्या द्वारे? त्यांनी ते खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर त्यांना समजलं आम्ही नग्न आहे. आम्ही काय? आणि ते मग लपले. एदेन बागेमध्ये देव आला आणि देव आल्याच्या नंतर त्यांनी आदामाला हाक मारली, आदामा कुठे आहेस? आदाम म्हटला, प्रभू मी लपलोय. हवा कुठे? ती पण लपली. का लपले? प्रभू आम्ही नग्न आहे. तुम्ही नग्न आहे तुम्हाला कुणी सांगितलं? प्रभू ते फळ आम्ही खाल्लं. अरे अरे काय केलं? मी काय सांगितलं? ते फळ त्याला स्पर्शही करू नका. ते फळ खाल्ल्यामुळे नीट लक्ष द्या, आमच्यामध्ये पाप आलं. काय आलं? आम्ही चांगलं करत, प्रार्थनेला येत, बसत, देवाजवळ बसू वाटत, प्रार्थना करू वाटत. काय कारण? फार महत्वाची गोष्ट नाही का. कधी कधी टोचता आम्हाला, पाळसे भाषा का बोलतात. नीट लक्ष. आता काय झालं? देवापासून आम्ही दूर झालो. आदामाने ते फळ खाल्लं. नीट लक्ष द्या. मग आदामाने ते फळ खाल्ल्यामुळं आमच्यामध्ये पाप आलं. काय आलं? मग मनुष्य देवापासून दूर गेला आणि ज्यावेळेस मनुष्य देवापासून दूर गेला नाही का, त्याला मुलं झाले. म्हणजे आदामाचा जो स्वभाव आहे तो आमच्यामध्ये आला. कुणामध्ये आला? नाही का. परमेश्वराने माती एकत्र केली, मातीचे कण. म्हणजे आदामाचा कण आमच्यामध्ये आहे की नाही? मग आम्ही देवापासून दूर गेलो. मग पापाचं वेतन बायबल सांगतं मरण आहे. पापाचं वेतन काय? मग आम्ही आत्मिक रीतीने मेलो. काय झालो? देवापासून दूर गेलो. परंतु देव आमच्यावर प्रीती करतो. आमेन म्हणा. देवाला आमचा नाश होऊ द्यायचा नाही का. देवाने आमच्याकडे पाहिलं, मानव जातीकडे पाहिलं. नीट लक्ष द्या, फार महत्वाचं सांगत आहे नाही का. त्याने शब्दाने सर्व विश्वाची रचना केली, पण मनुष्याच्या बाबतीत त्याने तसं केलं नाही. माणसाला त्याने माती एकत्र केली हाताने. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मातीचा चिखल केला आणि त्या माणसाला देवाने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. कोणाच्या प्रतिरूपाचं? का बनवलं प्रतिरूपाचं? काय कारण? सुभाष दादा काय कारण असेल? प्रतिरूपाचं काय केलं? देवाने माणसाला देवासारखं का बनवलं? सेवा करण्यासाठी. अजून हालेलुया, प्रार्थना सेवा करण्यासाठी. अजून सांगा. जे जे सुचते ते सांगायचं. त्याच्या वचनाप्रमाणे त्याची सेवा करण्यासाठी. आमेन म्हणा. त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी. त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी काय केलं? देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी. बायबल सांगतो देव प्रीती आहे.
काय आहे? आम्ही देवापासून दूर झालो की नाही? आम्ही आजही देवापासून दूर आहे, बरेच जण दूर आहे. परंतु देव आम्हाला कधी सोडत? आम्ही देवाला सोडतो, परंतु आज देव आमचं डोकं उघडणार आहे. आज काय होईल? डोकं नाही का? बघा नीट लक्ष द्या. देव प्रीती आहे, आम्ही पण प्रीती करतो, पण आमची प्रीती स्वार्थी आहे. कशी आहे? एखादा पाहुणा जर पैसे देतो तर त्याच्यावर जास्त प्रीती. आमची प्रीती पहा, बरोबर आहे? स्वार्थ, प्रीतीमध्ये स्वार्थ दडले. जगाची प्रीती नाही का? आमची जी प्रीती तशी देवाची प्रीती. देवाची प्रीती कशी असेल बरं? देवाची प्रीती हा अनमोल आहे. अजून नाही का? आमच्या प्रीतीमध्ये बदल आहे नाही का? आमची प्रीती ही स्वार्थी प्रीती, पण देवाची प्रीती तशी नाही का? आमच्यामध्ये स्वार्थ आहे नाही का? कुणी जर आमच्यावर जर प्रीती केली तरच आम्ही त्याच्यावर, कुणी आमच्याशी बोललं तरच आम्ही, भांडण झाले तर आम्ही वर्ष बोला ना, बोलतो का? म्हणजे प्रीती नाही. पण देवाचं तसं नाही. बायबल सांगते गॉड इज लव्ह. देव प्रीती आहे. त्याचं प्रेम हे निस्वार्थ असं प्रेम आहे नाही का? मनुष्य देवापासून दूर गेला. मग नोहाच्या काळामध्ये मी पाहतो मनुष्य पाप करू लागला, आणि मग देवाने काय केलं नाही का? जलप्रलय. देवाने माणसाला बनवण्याचा देवाला अनुताप झाला. काय झाला नाही का? माझ्याविषयी देवाला अनुताप होतो का? आत्मपरीक्षण करा. जर मी देवापासून दूर आहे, जर मी प्रार्थना करत नाही, मी वचनात नाही, मी पवित्रताईमध्ये नाही, मी पवित्र मेजामध्ये सहभागी होणार नाही, मी देवाच्या इच्छेप्रमाणे जर जीवन जगणार नाही, तर नीट लक्ष ठेवा, देवाला माझ्याविषयी अनुताप होतो, पण तरी देखील तो प्रीती करतो. आमेन म्हणा. तो म्हणतो मी माझ्या तळ हातावर तुला कोरून ठेवलंय. आमेन म्हणा. नाही का? बायको लेकराचं प्रेम नाही, स्वार्थी प्रेम. तुम्ही त्यांना काही देऊ नका, ते म्हणजे घराच्या बाहेर हो. बरोबर आहे का? वरण भात लोणचं मी नेहमी सांगतो, कुणी नाही कोणचं. तुम्ही जर काही दिलं तर तुम्ही जर काही कामच केलं नाही का? नीट लक्ष द्या. बघा तुम्ही 8 दिवस असं करून पहा, काहीच काम करू नका, कपडे धुवू नका, बाया माणसं नाही का? पहा काय होतंय. मनुष्याला नाकारतो, पण देव आम्हाला कधीच नाकारत नाही. आमेन म्हणा. आमचं या जगात कुणीच नाही. नीट लक्ष द्या नाही का? हे फक्त काय भास आहे, भास. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा बाप, माझी आई, हा भास आहे. नीट लक्ष द्या. जगात कुणी कुणाचं नाही. देवाशिवाय देव म्हणतो मी माझ्या तळ हातावर तुला, मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करत. अगापे प्रेम त्याला म्हटलं. देवाचं प्रेम हे निस्वार्थ आहे. मी जन्माला घातलेला मनुष्य, मी हाताने घडवलेला मनुष्य, याचा मी नाश होऊ देणार. शैतानाने जरी त्याला माझ्यापासून वेगळं केलं, आजही आम्ही दूर आहे. आत्मपरीक्षण करा, आम्ही कुठे आहोत. आता मग तू कुठे आहेस? देव आम्हाला पाहत नाही. आम्ही कुठे, आम्ही काय करत, काय आम्हाला कळतंय का? देवाने आम्हाला त्याच्या हाताने घडवलं का? कशासाठी घडवलं नाही का? त्याची इच्छा आहे की आम्हाला आनंद मिळावा. आज आमच्या जीवनात खरंच आनंद आहे का? आमच्या हृदयात खरंच शांती आहे का? मग शांती कुठे आहे? शांती त्याच्या भक्तीमध्ये, शांती त्याच्या आराधनेमध्ये, आनंद त्याच्या आराधनेमध्ये नाही का? सर्व प्रकारचे आशीर्वाद त्याच्या आराधने